पुण्यातल्या मिरवणुकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तर लागतोच, पण यावेळेस निवृत्त पोलीस अधिकारी सुद्धा पोलिसांना बंदोबस्तात मदत करतायत। काय आहेत यामागच्या त्यांच्या भावना आणि याविषयी त्यांच्याशी केलेली ही आम्ही बातचीत पाहूया। सर्जन मिरवणूक वाजत गाजत जल्लोषात सुरू झालेली आहे, पण मिरवणूक म्हणलं की नेहमी पोलिसांचा बंदोबस्त तर हवाच। आपल्या बरोबर आहेत निवृत्त पोलीस अधीक्षक सुरेश कमलाकर सर, त्यांना आपण विचारूया याबद्दल थोडीशी माहिती। नमस्कार सर। नमस्कार। आम्हाला सांगा की तुम्ही निवृत्त पोलीस अधिकारी असूनही या तंदुरुस्त बंदोबस्तामध्ये तुम्ही मदत करताय, तर याबद्दल आम्हाला काही सांगाल? 2010 पासून निवृत्त पोलीस कल्याण संस्था ही पुण्यामध्ये स्थापन झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचं संघटित करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे आणि ड्युटीवरील जे पोलीस आहेत ते पोलीस आणि निवृत्त झालेले पोलीस आणि जनता यांच्यामध्ये समन्वय राखून पुढे पावलं टाकण्याचा या संस्थेचा उद्देश आहे। बर, तुम्ही इतकी वर्ष जेव्हा सर्व्हिसमध्ये होतात तेव्हा आणि आता रिटायर झाल्यानंतरही तुम्ही हे काम चालू ठेवलंय, तर यात तुम्हाला काय बदल जाणवतो? यामध्ये आम्ही आता पूर्णपणे मुक्त झालेलो आहोत। अंगावर युनिफॉर्म जरी नसला तरी कर्तव्याची जाणीव आम्हाला आहे। लोकांच्या मध्ये मिसळणं, जाणं, त्यांच्याशी बोलणं, एकरूप होणं याचा जो आनंद आहे तो ड्युटीवर असताना केलेल्या ड्युटीपेक्षाही अगुणित आहे असं मला वाटतं। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहिलं की निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ते त्यांचं काम होणार आहे। आम्ही ड्युटीच्या आजपर्यंत शहरामध्ये जी ड्युटी केली त्याचा फायदा आज मित्र म्हणून आमच्या संघटनेचे लोक आहेत त्यांच्याबरोबर चांगला होईल आणि लवकर बंदोबस्त चांगल्या प्रकारे होईल अशी आम्हाला खात्री आहे। धन्यवाद सर। बदल जो झालेला आहे तो पूर्वीच्या आणि आतामध्ये फार बदल झालेला आहे। आता अतिशय लोड आलेला आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, गणपतीची मंडळं वाढलेली आहेत, गणपतीचा उत्साह वाढलेला आहे। त्यामध्ये सर्वांनी जर एकत्र काम केलं तर हा सर्वाधिक शांततेने पार पडण्यासारखा आहे, म्हणून सर्वांनी जीव ओतून काम करत आहोत। धन्यवाद सर। आम्ही सर्वजण पोलीस खात्यातून जरी सेवानिवृत्त झालेलो असलो तरी समाज व्यवस्थेतून आम्ही निवृत्त झालेलो नाही। आम्ही पोलीस खात्याकडून पेन्शन घेतो। पेन्शन हा जनतेचाच पैसा आहे, म्हणून आम्ही जनतेच्या पैशाकरता आम्ही काम करत राहणार आहे, कारण पैसा हा जनतेचा आम्ही पेन्शन घेतोय आणि हिरीने काम आमचा जेवढा अनुभव आहे त्या अनुभव आम्ही शेअर करणार। जे ठिकाणी काही अनुचित प्रकार घडेल त्या ठिकाणी आम्ही निश्चित पोलिसांना मदत करणार, कारण आम्ही पेन्शन घेतो। आम्ही जास्त वेळ इथे नोकरी केलेली आहे। आता प्रत्येकाचं पाहिलं तर कोणी 10 वर्षे, कोणी 12 वर्षे, कोणी 15 वर्षे, 20 वर्षे इथे नोकरी झालेली आहे। त्यामुळे आमचा जनसंपर्क इतका आहे त्यामुळे आम्ही इथे जर हजर असलो तर त्याचा पण बराच परिणाम होतो आणि आजकाल जनसंपर्क हे फार काळाची गरज आहे पोलिसाची। धन्यवाद सर। निश्चितच यांच्या अनुभवाचा फायदा या आत्ताच्या पोलिसांना नक्कीच मिळणार आहे। तर कॅमेरामन संपत मोरेसह धनश्री गंगल, साम टीव्ही पुणे।